एकूण गुन्हे कुठल्याही कॅटेगरीचे जे असतात प्रति लोकसंख्या हे किती आहे याच्या आधारावर त्याचं आकलन होत असतं. म्हणजे आपण जर बघितलं तर आता एकूण गुन्ह्यांचाही विचार केला तरी 2020 साली 3,94,000 होते, ते 22 मध्ये 3,74,000 झाले आहेत. पण मी नेहमी सांगतो गुन्हे कमी झाले जास्त झाले संख्येचा प्रश्न नसतो. आता लोक संख्येचा जर विचार केला, आता वडेट्टीवार साहेब कालही बोलले, परवाही बोलले, अजून विरोधी पक्ष नेते बोलले, बाकीचे नेते बोलले की महाराष्ट्र हा दुसरा क्राईममध्ये, ही वस्तुस्थिती नाही आहे. लोकसंख्येचा विचार केला तर आपण देशामध्ये 8व्या क्रमांकावर, म्हणजे मी काय फार भूषणावे असं म्हणत नाही की 8व्या क्रमांक, पण आपण 8व्या क्रमांकावर आहोत. आपण जर खुनाचा विचार केला जो एक अतिशय महत्त्वपूर्ण गुन्हा मानला जातो तर त्यात महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे. आपण जर महिलांवरच्या गुन्ह्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आपण राजस्थान ज्याची लोकसंख्या आपल्या अर्धी आहे तिथे 6,356 वगैरे आहेत. ओरिसा जो अगदी छोटंसं राज्य आहे तिथे 4,333 आहे. एकूण सगळ्या राज्यांचं न सांगता ते आता सभागृहात सांगावंच लागेल, फक्त थोडं आमच्या विरोधी पक्षनेत्यांना आधीच थोडी माहिती आमच्याकडनीच गेली पाहिजे म्हणून तुमच्यासमोर सांगतोय, कारण किमान तुमच्या बातम्या पाहून किंवा वाचून ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी सभागृहात मांडतील. तर त्यातही महाराष्ट्र हा 7व्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकूण क्राईम रेटचं देखील मी सांगितलं आहे. बलात्कार जो अतिशय घृणास्पद अशा प्रकारचा या ठिकाणी गुन्हा आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर अपहरण वगैरे जो विषय सातत्याने मांडला जातो त्याच्यामध्येही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे. हरियाणा, आसाम, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड वगैरे अनेक राज्य हे आपल्यापेक्षा पुढे आहेत. त्यामुळे एकूणच NCRBचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे या संदर्भातलं प्रशिक्षण देखील आमच्या विरोधी पक्षाला या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी बोलायचं आहे, अजितदादा देखील बोलतील आणि आपल्याला विधानसभेमध्ये बऱ्याच गोष्टींची उत्तरं देखील द्यायची आहेत. एकच गोष्ट या निमित्ताने मी सांगतो की काही बॅनर लागलेले आम्ही बघितले की 10 दिवस अधिवेशन. आता खरं म्हणजे ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही, अधिवेशनच टाळलं, ते सांगून राहिले 10 दिवस अधिवेशन. त्यांना पहिले माझा प्रश्न आहे, आम्ही रोज म्हणायचो नागपूरचं अधिवेशन घ्या, अधिवेशन घ्या, पण नागपूरचं अधिवेशन घ्यायची वेळ आली की कोविड यायचा आणि नागपुरात अधिवेशन व्हायचं नाही. त्यामुळे ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही, आणि आम्ही तर BSc मध्ये देखील सांगितलं की 19 तारखेला आपण पुन्हा BSc घेऊ आणि त्या दिवशी किती कामकाज आपल्याला झालंय, किती व्हायचं आहे असा सगळा अंदाज घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय करू. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा आरशात पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे. सत्तारूढ पक्ष सर्व प्रकारच्या चर्चांकरता आम्ही तयार आहोत. आम्हाला असं वाटतं की सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवर सकारात्मकतेनं पुढे जाण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आमचा सत्तारूढ पक्ष हा पूर्णपणे तयारीमध्ये आहे. त्यामुळे ज्याही प्रकारच्या चर्चांची मागणी होईल त्या चर्चा आम्ही करायला तयार आहोत. सत्ता पक्षातर्फेही काही चर्चा उपस्थित होतील त्याचीही समर्पक उत्तर